गोधडी ही कविता घेणार आहोत। गोधडी कविता यावर मी बरंच काही काल सांगितलं तुम्हाला। गोधडी नेमकी काय आहे? गोधडीवर बोलताना आपल्याला बऱ्याच जणांना कमीपणा वाटतो, आपला अंग दिसणं आपल्याला दिसून येते, आपल्याला वाटतं गोधडी म्हणजे गरिबीचं प्रतीक आहे का काय, आपला अपमान होतो का काय, बऱ्याच जणांना लाज वाटते गोधडीची। जर कुणी पाहुणे रावणे आल्याच्या नंतर आपण ती लपवतो, यावर काल बरंच काय आपण बोललो। परंतु गोधडी हे गरिबीचं प्रतीक तर आहेच, परंतु ती एक मायेची ऊब आहे, आठवणी आहे, त्याच्यामध्ये आठवणी, नातेसंबंध जपणारी ती गोधडी आहे। प्रत्येक नात्याला जिवंत उजाळा देणारी ती गोधडी आहे। गोधडी काही नुसता चित्त्याचा बोचका नव्हे। कवीला गोधडीकडे पाहून कविता सुचली, आपल्याला शाळेकडे पाहून काही सुचत नाही, सरांनी सुचवलेला आपल्याला सुचत नाही। कवी कसा असतो? तो संवेदनशील मनाचा असतो, त्याच्याकडे मन असतं, त्याच्याकडे भावना असतात, संवेदना असतात। तो प्रेम, दया, क्षमा, शांती यासारख्या चांगल्या विकारानं त्याचं मन भरलेलं असतं, चांगल्या संस्कारानं तो भरलेला असतो। त्यावेळेस त्याला गोधडीमध्ये सुद्धा कविता सुचते, आई दिसते। अरे गोधडीत आई दिसावी असा कवी जगाच्या पाठीशी कैलास दोंडच आहेत। आपल्याला जिवंत आई वडील दिसतात, पण त्याच्यातलं आपल्याला त्यांचं दुःख दिसत नाही। कवीला त्या आई वडिलांच्या चिंध्या पाहून त्या गोधडी झालेली, त्या गोधडीत आई वडिलांचं प्रेम, आई वडिलांचं कष्ट त्या गोधडीकडे पाहून त्या कवीला सुचते रे। दिसते एका धुडक्यावर, एका चिंधीवर आई वडील त्याला जिवंत दिसतात। त्याला म्हणायचं कवी, त्याला म्हणायचं मुलगा। आणि या कवितेतून हे शिकायचे आपल्याला, कवितेमधून आपल्याला काय शिकायचे? तर आपल्याला संस्कार शिकायचे, आपल्याला माणुसकी शिकायची आहे। आणि ही शिकण्यासाठी कविता आहे। बऱ्याच जणांना वाटतं गोधडी की हसण्याचा विषय, अजिबात हसण्याचा विषय नाहीये। गोधडी म्हणजे नातेसंबंध जपणारा विषय, आईची आठवण काढणारा विषय, बापाची आठवण काढणारा, भावाची आठवण काढणारा, आजी आजोबाची आठवण काढणारा, जी विसरून गेलो आपण। तिच्याकडे पाहिल्याच्या नंतर हो आजीचं लुगडं आहे त्याच्यामध्ये, आजोबाचं धोतर आहे त्याच्यामध्ये, माझे आजोबा असे दिसत होते, मला असे लाड करत होते, म्हणजे आजी मला अशा गोष्टी सांगत होती, मला खायला देत होती। आजी जशाला तशी हुब्याला हुबी जिवंत दिसते, त्या गोधडीमुळे दिसते। गोधडी काही साधी गोष्ट नाहीये, गोधडीमध्ये जिवंत माणसं दिसतात, पण दिसण्यासाठी कसं मन पाहिजे बाबांनो, ते मन तयार करण्यासाठी कविता आहे। कवीला गोधडी दिसली, गोधडीमध्ये सगळे नाते दिसले तिला, आणि मग ती कविता आपल्या समोर मांडली की मुलांनो, तुम्ही स्वतः गरीब घरचे विद्यार्थी आहात, शेतकऱ्याची मुलं आहात, कष्ट करणाऱ्या, मेहनत करणाऱ्या आई वडिलांचे लेकरं आहेत तुम्ही। तुमच्यामध्ये सुद्धा हे प्रेम निर्माण व्हावं यासाठी कविता आहे। कविता आहे कैलास दोन, कवितेचं नाव आहे गोधडी। आता गोधडी कवितेचं नाव म्हटल्याच्या नंतर त्या कवितेमध्ये नेमकं काय सांगितलंय? कवीला कवितेमध्ये काय सांगायचंय? तर काय सांगायचं नीट ऐका। गोधडी हे केवळ पांघरून नव्हे, तर ते दारिद्र्यानं पोळलेल्या जगण्यावर फुंकर घालणाऱ्या प्रेमाचा, मायेचा स्पर्श आहे। मायेचा स्पर्श आहे ते। ज्याप्रमाणे एखाद्या वेळेस आपल्याला आपली आई आपल्याला जवळ घेते, आपल्याहून आपल्या डोक्यावरून हात फिरवते, पाठीवरून हात फिरवते, अंजारते गोंजारते, त्यावेळेस आपल्याला किती हायसे वाटतं, बरे वाटतं। त्याप्रमाणे ही गोधडी सुद्धा आपल्याला मायेचा स्पर्श देते। कारण दिवसभर आपण दारिद्र्यामध्ये वन फिरलेला असतो, इकडं तिकडं आपण वन फिरून आपलं कुटुंब, आपली परिस्थिती, आपण दैन्य दुःख झालेलं असतं आपल्याला। मग ते दुःख घेऊन आपण रात्रीच्याला झोपतो, त्यावेळेस आपल्या जवळ आपली आई नसते, वडील नसते, परंतु त्यांची असणारी गोधडी आपल्या जवळ असते। ज्यावेळेस ते आपण पांघरून म्हणून घेतो अंगावर, असं वाटतं मी आईच्या, वडिलांच्या, आजोबाच्या, आजीच्या कुशीत जाऊन बसलोय, असं त्यावेळेस वाटतंय। मला असं वाटतं की माझी आई माझ्यावर हात फिरवायली आहे, माझ्या वडिलांनी मला कवटाळून घेतलंय, माझ्या आजीने मला कुशीत घेतलंय,
असं वाटतं त्यावेळेस ते फुंकर आहे. मग सगळं दिवसभराचं दुःख आपण विसरून जातो. सकाळपासून आपण जे काही काबाड कष्ट केलेत, जी काही आपल्या लोकांचं उन्हा दुना बोललो, जे आपल्या दुःख घेऊन आपण निराश होऊन संध्याकाळी झोपायला लागतो, त्यावेळेस झोप शांत लागते रे, त्या गोधडीमुळे लागते. त्यावेळेस असं वाटतं कुणापाशी तरी जाऊन रडावं, कुणापाशी तरी जाऊन आपलं दुःख मांडावं. त्यावेळेस सुद्धा आपल्या जवळ ठेवणार कोण नसतं. त्यावेळेस ते असते एक आपली आई जिवंत असली, नसेल तर तिचे वस्त्र आणि तिच्या त्यापासून बनलेली गोधडी तिच्या कुशीत बसलं की आपण मोकळे होतो आणि आपण आज झोपी शांत जातो. ही गोधडीचं महत्व आहे. ब्लँकेट वगैरे ह्याचं महत्व नाहीये. ब्लँकेट हे तुम्हाला किती दिलं काही दिलं तर त्याच्यामध्ये जे प्रेम गोधडीमध्ये आहे, जे उप आहे, जो स्नेह आहे, ते तुम्हाला ब्लँकेट मध्ये कधी मिळणार नाही. ब्लँकेट मध्ये भुगाई दिसतात, उपसी निघतात, त्याचे नाकातून जाईल, तोंडातून येईल, कानातून जाईल. त्यालाच नाटायलेले लोक. असं दिलं की वाटतं मी किती श्रीमंत आहे, की मी किती बडा आहे, की अजिबात नाही. आई वडिलाच्या खुशीमध्ये झोपल्यासारखं जर तुम्हाला वाटून घ्यायचं असेल तर गोधडी येत नाही. ती म्हणतात आता आम्हाला गोधड्या द्यायला लावा, लग्नामध्ये गोधड्या द्यायला लावा, रुकवता सोबत तसं द्यायला, म्हणजे आम्ही तसं घेऊन जातो. मला हे म्हणायचं नाही, मला हे म्हणायचंय की त्यांच्यापासून ज्या असतात ना गोधड्या, त्या गोधडीकडे पाहिलं पाहिजे. आले ते राहिलं नाहीये, राहिले गाली नाही राहिले. खेडेगावात पाहायला मिळते. खेडेगावामध्ये आपल्याला पाहायला जरूर प्रत्येकाच्या घरात गोधडी आहे. छान आहे. हिवाळ्यात सुद्धा गरम लागते, उन्हाळ्यात गार लागते. ती गोधडी मऊ लागते, चरचर होत नाही. त्या ब्लँकेट मधून जाळ निघते, निघते जाळ. असं वाटते की त्याला पलंगच पेटते, पेटायला पाहिजे बसा धरून. करते मग ते नुसतं पांघरून नाही, ते दारिद्र्यानं दिवसभर आपण जे दारिद्र्य आहे, गरीब परिस्थिती आहे आपल्याकडे, ती परिस्थितीवर कुंकर घालणारी ती मायेचं ऊब आहे. गोधडीला कमी लेखू नका, लाज बाळगू नका. त्याच्यात आपली आई आहे, त्याच्यात आपले वडील आहेत, आजी आजोबा आहेत. त्यांची लाज कधी बाळगायची नाही, कधी त्यांचा आदर करायचा आणि आवडीनं सांगायचं गोधडी आहे. जरी तुम्ही परदेशात गेला, तिथं गोधडी घेऊन गेला, तिथं जर तुम्ही दुसऱ्या देशामध्ये जर तुम्हाला मित्र तुमचे आले, हे काय आहे, त्यावेळेस तुम्ही सांगा ही गोधडी आहे. सगळ्यात किमतीवान गोधडी आहे, सगळ्यात मौल्यवान गोधडी आहे. ती मला का? त्याच्याकडे पाहिलं की मला माझी आई आठवते. या गोधडीकडे पाहिलं की मला माझे आजोबा दिसतात. मला त्यांच्यापाशी असल्यासारखं वाटतं. त्यामुळे हिची किंमत मी करू शकत अजिबात नाही, करू शकत नाही याची किंमत. म्हणून गोधडी हे आहे. पुन्हा काय म्हणतात कवी, गोधडी आई-वडिलांच्या कष्टमय जीवनाचं प्रतीक आहे. अरे आई-वडिलांनी उभ्या जीवनामध्ये जे कष्ट तुमच्यासाठी केलेत ना, ते कष्ट तुम्हाला त्या गोधडीतून दिसतात. ज्यावेळेस आई-वडील आपल्यात नसतात, त्यावेळेस आई-वडिलांच्या काही खाना खुणा वस्तू आपल्यापाशी पडलेल्या असतात. त्या वस्तूकडे पाहिलं की आपण ढसा रडतो की आई किती काम करायची माझी, वडील किती कष्ट करायचे माझे, माझ्यासाठी किती दिवस रात्र करायचे, आणि मला एक दिवस सुद्धा कोणती गोष्ट जर कमी पडली तर ते मला लागलीच. कुणाकडे हात पसरायचे आणि पण मला माझी गोष्ट पूर्ण द्यायची. आज ते माझ्या जवळ नाहीये. हे कशाने आठवण होतीये? त्या आईची, त्या वडिलाची काहीतरी वस्तू तुमच्या जवळ असली ना, तिच्याकडे तुमची नजर गेली ना, त्यावेळेस तुम्हाला सगळी आई आठवते, लहानपणापासून तरुणपणापर्यंत. ती वस्तू तेवढी आठवण करून देते. वस्तू काही साधी गोष्ट नाही, वस्तू जपायला शिका. आपण जपत नाही, वापरा आणि फेकून देऊन टाकतो आपण त्याला. नाही, वस्तू जपल्या पाहिजे. जुन्या आठवणी आपल्याला त्या उतरत्या वयाला कामी येतात, कळलं? लक्षात घ्या. आणि म्हणून गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यामधील आठवण्याचा गोप किल्ला आहे. आता सगळ्या आठवणी दडल्यात त्या गोधडीमध्ये. कवीने सांगितलंय आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा, आणि या सगळ्याच्या आठवणी दडल्यात रे. त्याच्यामध्ये सगळे नाते जडलेत रे. तुम्ही त्याच्याकडे पाहिले की तुम्हाला वाटतं हे माझ्या भावाचा कुर्ता आहे, हा दिवाळीला घेतला होता, मागच्या दिवाळीला घेतला होता. मागच्या दिवाळीला एक कपडा घेताना आम्ही सगळे दुकानात गेलो होतो, तिथं मग कितीतरी कपडे होते, पण जाताना ही मोज केली होती.
पण ह्या दिवाळीला आता मात्र हे कपडे घ्यायला माझ्याकडे आजी आजोबा नाहीयेत, आणि हे कपडे घेताना मी आजी आजोबाला सोबत घेऊन गेलते, पण आता हे ड्रेस घेताना ह्या दिवाळीला मात्र मला आजी आजोबा दिसणार झाले. कशाकडे पाहून? त्या मागच्या दिवाळीच्या त्या ड्रेस कडे पाहून, त्या शर्ट कडे पाहून. ही आठवण असते गोदडी. ब्लँकेट मध्ये काय आठवण, चादर मध्ये काय आठवण आहे, काकीच्या कापड मध्ये काय आठवण आहे, गोदडी मध्ये ही आठवण आहे. असं भावनिक व्हा वागांनो. तुम्ही जर एवढे प्रेमळ झाला, जगामध्ये कधी तुमच्याकडे भांडण होणार नाही, कधी तुमच्याकडे नाराज होणार नाही, तुमच्यामुळे कोणी त्रस्त होणार नाही. इतके भावनिक व्हा, इतके प्रेमळ बना. कधी प्रेमळ बनतात? ज्यावेळेस त्याची किंमत तुम्हाला कळायला लागेल, त्यावेळेस तुम्ही प्रेमळ बनतात. चला आता आपण कविता बघू. कवी म्हणतात, गोदडी म्हणजे नसतो फक्त चिंध्याचा बोचका. गोदडी म्हणजे नसतो फक्त चिंध्याचा बोचका. गोदडी म्हणजे गोदडी असते, माईलाही मिळणारी ऊब असते. अरे वा. गोदडी म्हणजे काय? चिंध्याचा. त्या चिंध्याचा बोचका आहे असं आपण म्हणतो. तसं म्हणू नका. गोदडी म्हणजे या गोदडी म्हणजे नसतो फक्त चिंध्याचा बोचका. आपल्याला गोदडी म्हणजे काय? ती गोदडी पाहुणे येईल तर नको ती काढ 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 अगोदर ती हॉल मध्ये गोदडी काढ बर बाजूला तू. मग फ्रेंड येईल तर नाही फ्रेंड येईल तर काय आपण असं म्हणतो. काय करायचं त्या फ्रेंडने? काय गोदडी आग अख्खा दिवस आजीनं घातला आणि त्या गोदडीमध्ये सुईनं दोरा शिव शिव. जेव्हा फ्रेंड गेला तेव्हा तुला घेती जवळ, गोदडी शिवाय झोप येत नाही तुला. आणि फ्रेंड आले का ती बाजूला काढ बरं अगोदर. ती आजी तुला सांगितलं होतं ती गोदडी काढ घरात ठेवून हॉल मध्ये माझ्या फ्रेंड यायला. का लाज वाटते आपल्याला की माझ्या फ्रेंड येतील, माझ्या मैत्रिणी येतील आणि त्या पाहतील गोदडीला आणि त्यावेळेस त्या काय म्हणतील काय म्हणतील. त्या लोकांचा विचार करायचा सोडून द्या. आपल्याला जिथं बरं वाटतंय तिथं बरं वाटतंय. लोक काय म्हणतील, लोक चांगलं केलं तरी वाईट म्हणतील, चांगलं वाईट केलं तरी वाईट म्हणतील. त्यांचा विचार करायचा नाही. लोकांमुळे आपल्या लोकांना दुखी करायचं अजिबात नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं. हे पहिल्यांदा डोक्यातून काढा. गोदडी म्हणजे नसतो फक्त चिंध्याचा बोचका. गोदडी म्हणजे गोदडी असते. अरे मायेलाही मिळणारी ऊब असते. आपली आईपासून आपल्याला ऊब मिळते, बरोबर? प्रेम मिळतं, स्नेह मिळतं, माया मिळते, हे की नाही? पण माईला सुद्धा ऊब मिळते. आईला जरी ती गोदडी अंगावर घेतली ना, आईला सुद्धा प्रेम मिळतं त्या गोदडीपासून. आपल्याला वाटतं फक्त जगामध्ये आईपासूनच प्रेम मिळतं आपल्याला, अजिबात नाही. आईलाही प्रेम देणारी गोदडी. कळलं का? आईला सुद्धा मिळणारी प्रेम करणारी काय आहे? गोदडी. आपल्याला वाटतं फक्त प्रेमाचा आई सागर आहे, आई प्रेमाचा सागर आहे. पण आईला प्रेम देणारी कोण आहे? मग आता आई श्रेष्ठ का गोदडी श्रेष्ठ? गोदडी श्रेष्ठ. गोदडी म्हणजे गोदडी नसते, मायेलाही मिळणारी ऊब असते. मायेला सुद्धा प्रेम देणारी गोदडी आहे. काय? तर त्या आईला सुद्धा तिच्या आईच्या आज तिच्या वडिलांच्या त्या धोतरा लुगड्यापासून ती गोदडी तयार झाली असते. पण तिलाही वाटतं ही गोदडी नसून माझे आई वडील आहेत. का तिला प्रेम वाटणार नाही? आपल्या आईला वाटणार, हे की नाही? आणि म्हणून कवी म्हणतात, गोदडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचा. मी मगापासून जे सांगलो तुम्हाला, आता मुलींना माहिती अस्तर अस्तर, ठीक आहे? आणि ह्या पोराला माहिती मास्तर मास्तर. अस्तर आता नवरीच्या बरेचसे काही नवीन नवीन निघाले साड्या. साडीला अस्तर का अस्तर ऐका असते ना. हा, म्हणजे अस्तर म्हणजे बारीक असतं बरं का. त्याला त्या नवीन कापडात ते लावतात. आता तुम्ही टेलर काम शिकत असेल तर चांगले शिका, मुली काही कला शिका. ते शिकायच्या लाज वाटत. तुम्ही काय इंजिनियर डॉक्टर व्हायचे काय? सगळे इंजिनियर डॉक्टर झाल्यावर कोणी शिकत नाही. त्याच्यामुळं कोणतीही कला शिकत नाही. घरात जर असेल आईची मशीन वगैरे, बसा ना तिथं, जाऊ द्या दिवस वाया. इतकं तर दिवस वाया घातली ती शाळा काय येऊन तरी तुम्हाला येते? काहीच येत नाही. तिथे एक दिल वाया जाईल. 200 रुपये दुसऱ्या दिवशी काढता ना तुम्ही तिथं. आहे का? आहे का? भंडारीची ना आहे. भंडारी शिव, फक्त तुझं शिव नाही दुसऱ्याचा लावची हँडगा. सगळ्यांना सोडून द्यायचा का? ते भांडत पुन्हा आमचं भरून द्या, हे की नाही? लोक चांगलं झाल्यास नाव घेत नाही, वाईट झाल्या करता करते. त्याच्यामुळं हा बदल आपापलंच काम करा. आणि मग
गोधडीला असते अस्तर कळत आहे, गोधडीला अस्तर कळत असते बापाच्या फाटक्या धोत्राचं. बापाच्या फाटक्या धोत्राचं अस्तर असते. असं एकावर एक अस्तर आतून आजी त्याला काय करत असते, सुईने शिवत असते. शिवती की नाही, बघितलं का नाही? तुमच्या आजी, आमच्या काळामध्ये आजी काय करायची, हिरवो एक लाल अशा दोन लुगडे काय करायची, मदतून शिवायची आणि ती लुगडं घालायची. आणि ती आता फॅशन घेतली या जाहिरातीनं. एक खाली वेगळ्याच रंगाची साडी, वरी वेगळ्याच रंगाची साडी. ही फॅशन कुठून आली? आपल्या आजीपासून आली. ज्या आजीनं शोध लावला. एकीचं घेतलं लुगडं अर्ध, जिथून जीर्ण नाही झालं तिथून घेतलं, जिथं बसून बसून जिथं जीर्ण होते तिथून तुकडा पाडला आजी. जे चांगलं तेवढं ठेवलं आणि दुसरं जे चांगलं लुगडं तेवढं ठेवलं. त्याच्यातून तिने काय केलं, ठिगळ मारलं. म्हणजे सुईने घेतलं शिवून. एक तर आपण लाज म्हणतो पाडवा, एक खाली एवढं वर एक. आज ती फॅशन नाही बघा, फॅशन झाली ती. दोन ठिगळाची साडी आज सगळ्यात महाग आहे. तेव्हा आजीला नाव ठेवते ह्याच बघायला. ते का नाही? हे काय म्हणते, आज फॅशन आजीला येण्यात काढले लोकांनी पहिल्या काळात. आता फॅशन म्हणून ती जायली या. ओळख पुजायला जाय, कुठं रुपवतच घेऊन जाय, कुठं ते पंचमीला जाय, दिवाळीला आणखी करायला जाय. 1760 सण आहे मुलींचे, हे की नाही? ती आता फॅशन निघाली. घेतल्या बायकोला 2 साड्या माझ्या तशाच लोकांचं सामान पैसा घालतो म्हणजे तशी आता दिवाळी फॅशन. ठिगळं कशाला बंद करा. पहिलं तुम्ही सुद्धा ठिगळं लावायचे आमच्या लहानपणी, तरच हसायचे लोक. आम्ही पॅन्टीला चड्डीला ठिगळं लावायचं ना शर्टला, ते हसायचे. आता काय, आता सगळ्या अंगावर ठिगळं. आणि ती सगळ्यात महाग पॅन्ट 1500 2000 सगळ्या ठिगळाची पॅन्ट. इथं बसपे निघालेले, इथं थोडं निघालेलं, इथं निघालेलं काही का नाही. तो आम्हाला लाज वाटायची, आम्हाला येड्यात काढायचे. आता फॅशन आहे. ज्याच्याकडे ठिगळाची जास्त पॅन्ट तो जास्त श्रीमंत, ज्याच्याकडे अंगभर कपडे तो गरीब. पहिलं कसं होतं, ज्याच्याकडे अंगभर कपडे तो श्रीमंत, ज्याच्याकडे कमी कपडे फाटकी कपडे तो गरीब. आता ज्याच्याकडे सगळ्यात जास्त फाटलेले कपडे तो सगळा श्रीमंत, आणि ज्याच्याकडे काय अंगभर कपडे ते सगळं. खरंच हे जग पलटलं. पुन्हा आता गोधडीला कधी तुम्ही काय करू नका, कमी लेखू नका. गोधडीला काय अस्तर असतंय, बापाच्या फाटक्या म्हणा. पोरं करकरीत नाही बाय, पोरं करकरीत एवढा बाप श्रीमंत काय पोरी धोत्र घेऊन गोधडीला जाऊन अजिबात नाही. वापरलेले म्हणा त्याला, हे की नाही, कळलं का? आणि मग ते वापरून 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 जीर्ण झालेले कपडे जे असतात ते सगळे गोधडीमध्ये कोंबले जातात. त्याचा वापर केला जायचा. आता फेकू द्यायचे, कारण आता कमीच नाही. बाप कसाही पैसे आणि काय करायचे ते करीन. मला मात्र कपडे पाहिजे. दिवाळीला सगळ्याला घेतले, असताना घेतली, काही डबल घेतले, काही मामाला तिकडे सोडलं नाही. मामीच्या मनात नसताना सुद्धा काही कपडे चोरून आणले. मामीचं मामाचं अजून भाडं चालू तिकडे. दिवाळी संपली तरी द्यायचं त्या ड्रेससाठी भाडं चालू. तुम्हाला वाटत असेल तिकडे काय, जे तुम्ही ड्रेस आणले ना मामीच्या विरोधात जाऊ, मामी आजही भांडायची मामाला, माहिती का? त्याने विचार करा. पहिला काळ कसा होता. गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोत्राच्या. असते की नाही? फाटकच असते ना. कधी बघितली? पुन्हा गोधडी आहे, पुन्हा गोधडी. लाज आहे बघा बरेचसे शेरजोड नाही. मग कधी हात नाही तिथे सांगावं लागलं. गोधडी कुणाकडे? सगळ्याकडे. वाद छान, बरं वाटलं. सगळे आपल्या गोधडीमध्येच आता नसणाऱ्याला जाऊ द्या, काय करावं आता आपण ते चांगल्या करता. चला पुढचं घेऊ का नको? गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोत्राचे, किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे. वा, किती सोपे रे. आणि एवढं येत नाही तुम्हाला.
तुम्हाला प्रश्न विचारला जातो गोधडीला काय असतं रे असतं. एक लिहायचं बापाच्या फाटक्या धोत्राचं आणि दिवाळीला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचं. एवढं देता येत नाही आपल्याला. काय इंग्रजीत येतं का एवढं? मी शिकू बेजार आहे. एक अर्थ सांगू बेजार आहे. इंग्रजीला आपला होत करायला. काय असतंय गोधडीला? कोणतं अस्तर असतंय? फाटक्या धोत्राचं आणि दिवाळीत बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचं. हे दोन्हीचं अस्तर असते. काय झालं? मार्क मिळाले, संस्कार मिळाले, चांगल्या गोष्टी कळाल्या, आई वडिलांचं प्रेम कळालं, गोधडीचं महत्व कळालं, मार्कही कळाले. निकाल आला, बापाही खुश, मी खुश, तुम्ही खुश, सगळे खुश. नाही तर सगळे खुश होतात. मग जा तिकडे. काय अस्तर असतंय? एक बापाच्या फाटक्या धोत्राचं, दुसरं काय? दिवाळीला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचं. दिवाळीला बापाने फाटकं लुगडे घेतलं नाही, आईनं वापरून ते फाटलं आणि नंतर ते जोडलं. कळलं का? आता आणखीन आत काय काय? आत गोधडीत अनेक चिंध्या असतात. नुसत्या दोनच भागत आहे का? मऊ कसं लागत का? ते नुसत्या दोन चिंध्या होईल का गोधडीत? नाही. लुगड्यावर धोत्र होईल का? काहीतरी घालावं लागत ना. अनेक चिंध्या बसवावं लागते ना. दाटी तेव्हा काहीतरी बनल ना. आणि बघ आत काय काय बघा. प्रश्न येईल गोधडीच्या आतमध्ये काय काय आहे? चिंध्या नाही. आता खाली येते चिंध्या तर सगळ्याच आहेत हो. पण आत काय काय बघा. आता आत गोधडीत अनेक चिंध्या असतात. काय असतात? चिंध्या. चिंध्या म्हणजे माहिती का कशा असतात? कशा असतात? तुम्ही जर एखादी टेलर असता त्याच्याकडे चिंध्या पडले असते बघा. तुकडे किंवा जीर्ण झालेले कपडे तुमच्या घरात जुने लहानपणीचे दसऱ्यामध्ये बाहेर काढता बघा तुम्ही फेकून देण्यासाठी. हे की नाही? ते चिंध्या. कळालं का? आणि मग आत अनेक चिंध्या असतात. बसवलेल्या दाटीवाटीने आईने दटावून बसवलेल्या निश्चित चिंध्या आई दाबू त्याच्यामध्ये. म्हणजे सगळे आई कोणते चिंध्या. त्यावेळेस ती गोधडी होती. नुसती गोधडी होत नाही. खूप मेहनत आहे गोधडी करायला सुद्धा. ठीक आहे. अशी दाखली झाली म्हणाले आहे का 2-3 दिवस जातात तेव्हा ती गोधडी तयार होते. आणि त्यावेळेस तुम्हाला ती उपचार वाटते. त्यावेळेस तुम्हाला ती माया येते. त्याच्यावर तुम्हाला प्रेम वाटतं, आराम वाटतो. गोधडी दाटी वाटीने बसवलेल्या असतात. अशा आला असं टाकलेलं नसतात त्या गोधडी. दाबू बनलेल्या असतात त्याच्यामध्ये चिंध्या. कळलं का? त्याच्यानंतर तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात. त्यात असतो मामानं घेतलेला भाच्याचा चिन्ह कुर्ता. त्यामध्ये मामानं भाच्याला घेतलेला कुर्ता असतो का दिवाळीला? तो दिवाळीला कुर्ता घेतलेला असतो. तो सुद्धा त्याच्यामध्ये आईने घातलेला असतो. दिवाळीचं तुम्हाला माहिती वागवणं. मामा कपडे घेतो आपल्याला. बरे आपल्याकडे चांगले सणासुदीला हे त्याला घेतात म्हणून वागवतो आपण. की नाही? 6 महिने वागवते, 4 महिने वागवते. जर असं घेणं नसतं तर आपल्याला अवघड झालं असतं. सगळं इकडून पडलं असतं आपल्याला. ठीक आहे? कधीतरी आपल्याला फायदा पडतो या सणामुळे. सगळे सण काय वाईट नसतात, काय कधी चांगले असतात. कधीतरी आपलं नुकसान असते, कधीतरी फायदा असते. आहे ना? देणं घेणं ही बराबरी असते. चांगली गोष्ट ही आहे. पण ती गरीबासाठी अवघड असते. ज्याच्याकडे पैसे नाही त्याला लय अवघड जाते. म्हणून जास्त आपल्या आवकायच्या मध्ये काही गोष्टी करायच्या नाही. मामाने कपडा घेतला असतो भाच्याला. सगळ्यात प्रेम करणारा मामा असतो. मामा एवढा प्रेमळ कोणीच नाही. सगळ्यात प्रेम तुमच्यावर कोण करतं? मामा करतं. म्हणून म्हणतात नवरीच्या मामाने नवरीला घेऊन या, नवरदेवाच्या मामाने नवरदेवाला घेऊन या. तिथं काका म्हणले नाही, तिथं काकी म्हणते नाही, नाना तर अजिबात नाही, मामाच म्हणते. कारण मामाचं प्रेम भाच्या आणि भाच्याच्या. एखादा असतो खडूस पण ते येतो टायमाला. आहे की नाही? तुम्ही काहीतरी आगाऊपणा केला तर तू राग पडतो. विचार तू काही एवढा वाईट नसतो. ठीक आहे नाही? पुढचा माणूस चांगला का वाईट हे आपल्यावर असतं बरं का. ते एक सांगतो तुम्हाला. पुढचा माणूस चांगला का वाईट ते तुमच्यावर आपल्यावर असतं. आपण त्याच्यासोबत चांगला वागतो. तो जर वाईट, आपण जर त्याची वाईट वागलो ते सुद्धा वाईट वागतो. आपण चांगले वाग.
म्हणजे सगळं जग चांगलं वाटतं. सगळ्यात प्रेमळ मामा मामी नाही 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 काय माम्या चांगलं पण शक्यतो 70-80% माम्या खडूस ठीक आहे. काय काय लई चांगल्या त्याला त्रास नसला तर कोणी मामा कोण ड्रेस घेतलाय दिवाळीला बाकीची गेली नाही ठीक आहे. त्याच्या व्याजासहित तुम्ही त्या लग्नात काय करा वसुली. बाकीच्यानी घेतला छान आनंद वाटला. 50% विद्यार्थ्याला मामाने ड्रेस घेतला एसीबीच्या आणि 50% ला घरीच घेतला. चांगली गोष्ट नको कुणाच्याही आपण त्रास द्यायला बरोबर तुमचे बरोबर आहे. उगा दुसऱ्याच्या घरात जाऊन कशाला भांडण लावायची आप आपलं बरोबर हा तुमचे मामा चांगले असंच दर्द वेळेस न्यावं तुम्हाला ठीक आहे द्यावं. मामाने घेतलेला भाच्याला जीर्ण कुर्ता सुद्धा आज आई काय करते त्याच्यामध्ये दाटी वाटीनं कोंब असते. हे सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आणि नाते संबंध जपणारा हा पाठ आहे कविता आहे. यामधून आपल्याला नाते जपायचे आहे. गोधडीचं महत्त्व आपल्याला कळणार आहे आणि गोधडी आता तुम्ही आवर्जून जाऊन कवटळून घेणार आहात ही कविता झाल्याच्या नंतर आणि त्या गोधडीपासून तुम्ही बसणार आहात. तिचा कधी तिरस्कार तुम्ही करणार नाही का करणार आहेत का अजिबात करणार नाही करणार आहेत अजिबात करणार नाही. त्याच्यानंतर माहेरातून आलेला आईच्या लुगड्याचं पटकूर लुगड माहेरला जाती नाही. आई माहेरला गेली की तिलाही साडी असते तिलाही लुगड असतं का ठरलेलं असतं ते माहेरला ज्या दिवशी जाईल त्या दिवशी आपल्या आजी आजोबा तिला कपडे करतात का नाही साडी लुगड काही ना काही घेतात तुम्हाला त्याच्यासोबत खायला ऑफर असते ती आईवर तुमची ऑफर. तर आई माहेराला गेल्याच्या नंतर आईला तिथून काही ना काही मिळते. माहेर खूप चांगलं पाहिजे बस आणि माहेर जोपर्यंत आई वडील चांगले असतात तोपर्यंत माहेर चांगलं असतं असं म्हणतात. मी ऐकलंय वा पुन्हा लोक पुन्हा म्हणतात तुम्ही कसं तुम्हाला कसं काय माहिती तुम्ही असा कसा आरोप करायचा. मी जेवढे लोक ऐकलंय तेवढे लोक काय म्हणले आई वडील आहे तोपर्यंतच माहेरला जावं वाटतं माहेर पुन्हा जावं वाटत नाही पुन्हा काही नसते आपलं आपला बाप नाही आपली बाई नाही. आता आपल्याला कोणी विचारेना झालंय बाप माझा होता तेव्हा मला किती करायचा आई माझी होती तेव्हा मला किती द्यायची आता कोणी पुसाना. आणखी त्या लय चांगल्या चांगल्या भाषा वापरतात तुम्ही वापरणार नाही लय उदाहरण करतात ते असे साधे बोलतात का त्या मोठं मुडू बोलतात. बाप होता तर किती करीत होता आता कोणी विचारी नाही कोणी हुंगून बघा नाही नाही बघू द्या माय काय होते माय बाकी घरी गाय करते गलीमध्ये चर्चेत असतात सुपरच्या काळात हो माय खरंच ग त्या बापला न्यायला यायचा तिने कधीच बघितलं नाही तरी काय होती हो माय बाप लई न्यायला यायचा ग त्या लई लागती रडती बाया असतात पुन्हा उठून गेल्या बाया होत्या याची माले अगोदरे तिथं जाऊन ती भाऊजाईला भांडायची आता कशाला भाऊजाईला काहीतरी लोक तुम्ही बोलतो चला तास राहिलो